अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आहे 9 डिसेंबर आणि आज गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात झालेली आहे. मैत्रिणींनो, गुरुचरित्र हा 5वा वेद आहे आणि खूप मोठा आणि खूप पवित्र ग्रंथ आहे हा. मैत्रिणींनो, गुरुचरित्र ह्या ग्रंथामध्ये प्रचंड ताकद आहे. ह्या ग्रंथाचं पारायण केलं तर आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या अडीअडचणी आहेत, जेवढे संकट आहेत, कितीही मोठं संकट असू द्या, त्यामधून आपण सहजरित्या बाहेर पडतो. मैत्रिणींनो, आपल्यामध्ये खूप घरामध्ये दोष असतात, काहीही अडचणी असतात. त्यामध्ये ग्रहदोष, वास्तुदोष असो, त्याचबरोबर भूतपिशाच्य बाधा असो, त्याचबरोबर अनेक बाहेरच्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव असू द्या, त्याचबरोबर घरामध्ये पितृदोष असू द्या, आजारपण असू द्या. गुरुचरित्र हा सगळ्या गोष्टींवर खूप रामबाण उपाय आहे. मैत्रिणींनो, गुरुचरित्राचं पारायण खरंच आयुष्यामध्ये येऊन आपण एकदा तरी केलंच पाहिजे. मैत्रिणींनो, जर आपण गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर तुम्ही सगळे नियमधर्म पाळूनच गुरुचरित्राचं पारायण करा. मैत्रिणी, जर नियमांचं पालन म्हणजे होणार नसेल तुमच्याकडून, घरातले ऐकत नाहीत, नॉनव्हेजसाठी म्हणा, सगळ्या काही गोष्टी असतात, तर मग त्यामुळं तुम्ही काय करा, जर नाही शक्य झालं तुम्हाला तर दुसऱ्याही सेवा भरपूर आहेत आपल्याकडे ह्या सप्ताहामध्ये करण्यासाठी. जेवढ्या ह्या सप्ताहामध्ये सेवा होतील त्या सगळ्या आपल्या स्वामींपर्यंत पोहोचणार आहेत आणि आपल्याला त्याचा आशीर्वाद भेटणार आहे. त्यामध्ये मैत्रिणी, गुरुचरित्राचा 18वा अध्याय असो, 14वा अध्याय असो, त्याचबरोबर आपले सारामृत स्वामींचा असो, हे 7 दिवसाचं पारायणही तुम्ही करू शकता. मैत्रिणींनो, बऱ्याच सेवा आहेत ज्या ह्या 7 दिवसात जर गुरुचरित्राचं पारायण जर तुम्हाला जर काही अडचणीमुळे नाही शक्य झालं तर त्या बाकीच्या सेवा तरी तुम्ही करा. मैत्रिणींनो, गुरुचरित्राचं पारायण करणं ही खूप खूप भाग्यकारी जी व्यक्ती असेल तीच व्यक्ती ही पारायण करू शकते. त्यामुळं तुम्ही मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपल्या भाग्यात आहे त्यावेळी आपल्याकडून गुरुचरित्राचं पारायण हे 100% होणारच आहे. मैत्रिणींनो, त्यामुळं गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या अडीअडचणी आहेत, संकट आहेत, खूप मोठमोठे दोष आहेत, ते सगळे निवारण होतात. ते सगळे निवारण होतात मैत्रिणी गुरुचरित्राच्या पारायणामुळं. मैत्रिणी, खरंच ज्या मैत्रिणी, ज्या ताई माझ्या केंद्रात घरी गुरुचरित्राच्या पारायणासाठी बसलेल्या आहेत, खरंच त्या खूप भाग्यकारक आहेत असं मला म्हणावंसं वाटतंय. मैत्रिणींनो, खरंच एकदा तरी आयुष्यात येऊन गुरुचरित्राचं पारायण करा आणि अनुभव घ्या आणि श्री दत्त महाराजांचा आपला कृपा आशीर्वाद आपल्या परिवारावर करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.